मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावलंय। तर घटनास्थळी मोर्चाच्या ठिकाणी आता हे सर्व कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। मात्र तुम्ही काहीही करा, आम्हाला कितीही जेलमध्ये टाका, मात्र राज्यभरातून आता मनसे कार्यकर्ता हा मीरा भाईंदरकडे निघालेला आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा जमलेले आहेत। पोलिसांकडून पुन्हा एकदा त्यांची धरपकड केली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। ज्या ठिकाणी पोलिसांनी धरपकड करून या मनसे कार्यकर्त्यांना ठेवलेलं होतं त्या ठिकाणावरून पोलिसांचं कड तोडून अभिजित पानसे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा मोर्चाच्या ठिकाणी निघालेले आहेत। त्यामुळे ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचतात का की पुन्हा एकदा पोलिसांकडून त्यांना मध्येच ताब्यात घेतलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र वेगवेगळ्या भागातून मीरा भाईंदर परिसर असेल, त्याचबरोबर बोरिवली, कांदिवली अशा सर्वच भागातून हे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचायला आता सुरुवात झाली आहे। तर आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येनं मुंबई त्याचबरोबर आसपासच्या शहरांमधून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मीरा भाईंदरमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। 1 जुलै रोजी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेली होती। त्यानंतर 3 जुलैला मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी एक मोर्चा काढलेला होता। त्या मोर्चाला संरक्षण देण्याचं कामच पोलिसांनी केलं असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मात्र आज आम्हाला निवेदन देऊनही, आम्ही रितसर परवानगी मागूनही आम्हाला परवानगी दिली नाही आणि म्हणूनच आता हे मनसे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं मुंबई शहर असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदरचा आसपासचा परिसर असेल, या सर्वच भागातून मनसे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। बसेसच्या माध्यमातून पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत आणि बसमधून त्यांना एका ठिकाणी त्यांनी ठेवलेलं होतं, एका बँक्वेट हॉलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। मात्र तिथूनही हे कार्यकर्ते आता पोलिसांचं कड तोडून पुढे निघालेले आहेत। अभिजित पानसे त्याचबरोबर संतोष धुरी हे देखील या ठिकाणी पोहोचलेले होते। संतोष धुरींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मात्र अभिजित पानसे ज्यावेळी पोहोचले त्यावेळी पोलिसांचं कड तोडून पुन्हा एकदा मोर्चाच्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान मुंबई शहर त्याचबरोबर मीरा भाईंदरच्या आसपासच्या ठिकाणावरून तात्काळ मीरा भाईंदरमध्ये पोहोचा असे आदेशच मनसे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। काहीही झालं तरी आज मोर्चा निघणारच अशी आक्रमक भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमधील मोर्चाच्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। सकाळी साधारण 8:30-9 वाजल्यापासूनच या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली होती। मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेलं होतं। कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र काहीही झालं तरी मोर्चा निघणारच अशी आक्रमक भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। दरम्यान मोर्चाची हाक दिलेले अविनाश जाधव यांना पहाटेच्या सुमारासच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। काशिमरा पोलिसांनी पहाटे 3 वाजता अविनाश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं। त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीचे जे पदाधिकारी होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। असं असलं तरी मीरा भाईंदरमधील मराठी माणूस त्याचबरोबर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं सकाळपासूनच या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी एका बँक्वेट हॉलमध्ये ठेवलेलं होतं। मात्र तिथून देखील आता मनसे कार्यकर्ते पोलिसांचं कड तोडून पुन्हा एकदा आंदोलनास्थळी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे मनसे कार्यकर्ते सरकारविरोधात आणि गृहमंत्र्यांविरोधात, पोलिसांविरोधात आक्रमक बनलेले आहेत, तर दुसरीकडे सरकारचेच प्रतिनिधी असलेले प्रताप सरनाईक हे मात्र पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे असा आरोप करत विधानभवन परिसरातून मीरा भाईंदरकडे निघालेले आहेत। पोलिसांनी मला अटक करून दाखवावं असं आव्हानच त्यांनी दिलेलं आहे आणि प्रताप सरनाईक हे देखील स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता निघालेले आहेत।